न्यूज लाईन, अचूक वेधक. जनहिताय फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला गौरव व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी केले होते, तर कार्यक्रमाच्या संयोजक दीपाली कदम या होत्या. कार्यक्रमास कराडच्या DYSP राजश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पत्रकारिता, प्रशासकीय तसेच कौटुंबिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा साडी चोळी देऊन मान सन्मान करून सत्कार करण्यात आला. समाजासाठी कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे आणि महिलांना समाजात आदर्श स्थान मिळावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मान्यवरांसह नागरिकांची उपस्थिती होती. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. आज 8 मार्च औचित्य साधून जे जनहिताय फाउंडेशनने जे कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता आणि त्यामध्ये मला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला, त्याबद्दल प्रथमतः जनहिताय फाउंडेशनच्या पूर्ण टीमचे मी धन्यवाद मानते आणि विशेष करून या जनहिताय फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीयुत बापूसाहेब लांडगे सर यांचे विशेष आभार. आज जो मला पुरस्कार मिळाला हे जेव्हा मला कळले तेव्हा क्षणभर काही समजलेच नाही, पण खूप छान वाटले. आणि या पुरस्कारामागे माझे सासू सासरे, माझे आई बाबा, माझे पती उदय देशपांडे आणि माझे हितचिंतक, माझ्या सर्व टीमच्या माझ्या सर्व भगिनी आणि मी गुरुस्थानी मानलेले माझे गुरु शिक्षिका बाई या सर्व माझ्या पाठीशी होत्या आणि त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे आज हा दिवस मला बघायला मिळाला. या फाउंडेशनच्या वतीने जो कार्यक्रम इथे आखतात त्यामध्ये मला आज असं जाणवले की सर्वसामान्य स्तरातील सर्व स्त्रियांना इथे मान सन्मान देऊन तुम्ही आपले मानाचे स्थान देता. हे जे काही हे कार्य तुमच्या फाउंडेशनचं चालू आहे त्याबद्दल खूपच छान वाटले आणि असेच तुमची प्रगती होत राहो. आणि तुमच्या सर्व पुन्हा एकदा टीमला आमच्या सर्व टीमतर्फे मनपूर्वक धन्यवाद. आणि द न्यूज लाईन, अचूक वेधक.